पण तुमच्या पुस्तकामधला संतवाणी भाग 2 जो आहे तो बघायचा आहे. संत एकनाथांनी लिहिलेले अभंग यांचा अभ्यास आपण करतोय. याचं नाव आहे योगी सदा सर्व काळ सुखदाता. योगी योगी योग हा मूळ शब्द आहे. योग हा मूळ शब्द आहे, त्याच्यापासून योगी हा शब्द बनवलाय. योगी योग योग म्हणजे जोडणारा. कुणाशी जोडलं गेलं पाहिजे? आपण ह्या उभ्या आयुष्यामध्ये ईश्वराशी जोडलं गेलं पाहिजे. ईश्वराशी जर सगळी माणसं जर आम्ही जोडली गेलो तर काय होऊ शकेल? सदा सर्व काळ, फक्त 1 तासासाठी 1 दिवसासाठी काही वर्षासाठी नव्हे, सदा सर्व काळ जेवढं ईश्वर लिखित आयुष्य आपल्याला ईश्वराने दिलंय त्या संपूर्ण काळासाठी आपण काय होऊ शकेल? सुखदाता होऊ शकेल. स्वतः तर सुखी होईल, पण सुखदाता दुसऱ्यांना सुख देणारा. सुखदाता म्हणजे सुख देणारा. आणि जोपर्यंत आपण दुसऱ्यांना सुख देत नाही तोपर्यंत आपण स्वतः सुखी होऊ शकत नाही. हा साधा सोपा जीवनाचा अर्थ सांगण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हे ईश्वर लिखित कार्य वेगवेगळ्या संतांनी आपल्या आयुष्यामध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमधून केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये असे अनेक संत जन्माला आले. त्याच्यामध्ये हे संत एकनाथ जे स्वतः अनाथ झाले. या संत एकनाथांना वयाच्या लहान वयामध्ये त्यांच्या आयुष्याचं जे मातेचं पित्याचं छत्र असतं ते मातृपितृ छत्र हरवलं गेलं आणि हे खऱ्या अर्थानं अनाथ झाले. पण अनाथ झालेले हे संत एकनाथ मात्र आज त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा म्हणजे 1599 यांचं ईश्वरी कार्य संपलेलं आहे. पण 1599 नंतर सुद्धा आजच्या घडीपर्यंत हे सगळ्यांचे नाथ होऊन बसलेले आहेत. आजही त्या आम्हाला सुख देण्याचा प्रयत्न करतायत. तर हे संत एकनाथ भागवत संप्रदाय म्हणजे ईश्वराची भक्ती रुजवणारा जो संप्रदाय आहे. सुखाने जगण्यासाठी ईश्वराची भक्ती करणं गरजेचं आहे. आणि ही सगळी भक्ती करत असताना खऱ्या अर्थानं कर्मकांड टाळणं कसं गरजेचं आहे? खरं ज्ञान काय आहे? खरा धर्म काय आहे? सत्यानं कसं जगायला पाहिजे? सत्यानं जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारची संकट येऊ शकतात आणि त्या संकटातून आपण कसं बाहेर पडू शकतो हे जसं अनेक साधू संतांनी सांगितलं तसंच एकनाथांनी सुद्धा सांगितलं. एकनाथांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये अनेक रचना निर्माण केल्या. तर त्याच्यामध्ये स्वयंवर, भावार्थ रामायण, अभंग, व्याख्यान, गवळणी, पद, भारुड असं बहुआयामी म्हणजे अनेक अंगानं जीवन कसं आहे, किती कठीण आहे, किती सोपं आहे हे सगळं अनेक प्रकारच्या लेखनाद्वारे काव्याद्वारे त्यांनी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. तर बहुश्रुतता म्हणजे सगळ्यांचं आपण जास्तीत जास्त लोकांचं ऐकून घ्यायचं. समन्वयशीलता, अनेक माणसं, आपल्याला एकट्याला फक्त जगायचा अधिकार ह्या सृष्टीमध्ये नाही आहे. आपल्या बरोबर आपणही जगायचं आहे. जगा आणि जगू द्या. तुम्हीही जगा, दुसऱ्यालाही जगू द्या. आणि दुसऱ्याला जगू देत असताना त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये चांगला समन्वय निर्माण झाला पाहिजे. सामान्यांच्या ह्या प्रत्येक सामान्य माणसाच्या जीवाच्या उद्धाराची, सगळ्यांचं चांगलं व्हावं अशी मनापासून तळमळ करणारे हे संत एकनाथ यांनी खूप चांगल्या पद्धतीनं लेखन केलं, कार्य केलं. तर पौराणिक कथा संदर्भ सुद्धा यांच्या अभंगांचं वैशिष्ट्य काय आहे? तर यांचे जेवढे काही अभंग लिहिलेले असतील त्या प्रत्येक अभंगामध्ये पुराण कथांचा त्यांनी संदर्भ दिलेला आहे. उगीच मनामध्ये आलं 4 विचार, मनामध्ये आले 4 शब्द सुचले म्हणून काहीतरी लिहिलं असं घडलेलं नाहीये. पुराण कथांचा संदर्भ दिला आहे. त्याची सत्यासत्यता त्यांनी आपल्याला पटवून दिलेली आहे. चांगला दृष्टांत प्रत्येक ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. कथा सांगत असताना त्याला पौराणिक कथांचा संदर्भ दिलाय. आणि सगळ्यात वैशिष्ट्य काय असेल तर त्यांनी जी काव्यरचना केली, जे अभंग लिहिले, जी काही पुस्तकं लिहिली असतील त्याच्यामध्ये सुबोधता म्हणजे कळायला सहज सोपं असं ते आहे. आणि मग असं हे सर्वांग सुंदर असं सोपं असणारं यांचं लेखन, यांची काव्यशैली
ही नक्कीच तुम्हा आम्हा सर्वांना भावते, मनावरती आपल्या राज्य करते. तर ह्या अभंगामधून योगी सर्व काळ सुखदाता ह्या अभंगामधून त्यांनी योगी पुरुष आणि पाणी, योगी पुरुष आणि पाणी यांची तुलना केलेली आहे. आपण पाणी सर्वश्रेष्ठ आहे असं मानतोय, बऱ्याच गोष्टी आपण सर्वश्रेष्ठ आहे असं मानतोय, पण कालांतरानं त्या सगळ्या गोष्टी कशा चुकीच्या असतात. ज्याला आपण श्रेष्ठ मानलं तो तसा श्रेष्ठ नसतो आणि श्रेष्ठ मानण्यामध्ये आपली कशी चूक होते हे काळाच्या कसोटीवरती ठरत असतं. पण योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही सदा सर्व काळ कसा श्रेष्ठ आहे, कारण योगी पुरुष हा काय असतो, सुखदाता असतो. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सदा दुसऱ्यांना सुख देणारा हाच खरा सुखी असतो. आणि ही सुखी माणसं जी दुसऱ्याला सुख वाटतात तीच सदा सर्व काळ आपल्या आयुष्यामध्ये, सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख देऊ शकतात. तर योगी पुरुष पाण्यापेक्षा कसे श्रेष्ठ आहेत हे वेगवेगळ्या दृष्टांताद्वारे, वेगवेगळ्या कथांच्या द्वारे एकनाथाने ह्या अभंगामध्ये स्पष्ट केलंय. तर बघूया, बघत राहा, एक एक ओळीवरती लक्ष द्या. एक एक ओळ वाचून झाल्यानंतर मी त्याचा तुमच्या पुढे अर्थ सांगतोय, समजून घ्या. बघा, जेवी चंद्र किरण चकोराशी. जेवी या शब्दाचा अर्थ आहे ज्याप्रमाणे. जेवी चंद्र किरण चकोरासी, पांखोवा जेवी पिलियासी. ज्याप्रमाणे चकोर नावाचा एक पक्षी आहे, काल्पनिक कल्पना केलेली आहे की चकोर नावाचा जो पक्षी आहे तो चकोर नावाच्या पक्षाला कशाची आस लागलेली असते, त्याला कशाची भूक लागलेली असते. हा पक्षी कसा जगत असतो, तर हा जो चकोर आहे तो म्हणे चंद्रकिरण, चंद्राचा प्रकाश पिऊन तो जगत असतो, ताऱ्यांचा प्रकाश पिऊन तो जगत असतो. तर ज्याप्रमाणे चकोर पक्षी चंद्रकिरणांची वाट बघत राहिलेला असतो, चंद्रकिरण पिऊन जगत असतो, चंद्राचा प्रकाश पिऊन जगत असतो. पांखोवा जेवी पिलियासी. पांखोवा म्हणजे पक्षीचे पंख, पक्ष्यांचे पंख. ज्याप्रमाणे छोट्या छोट्या पिल्लांना, ज्याप्रमाणे पक्ष्यांच्या छोट्या पिल्लांना त्यांच्या आईच्या पंखाच्या उभेची गरज असते, जीवन जैसे का जीवासी तेवी सर्वांसी मृदुत्व. तर जसं चकोर पक्षाला चंद्रकिरणांची गरज आहे, छोट्या छोट्या पिल्लांना आईच्या पंखांच्या उभेची गरज आहे, तसं आपल्या जीवनामध्ये, मनुष्याच्या जीवनामध्ये योगी पुरुषांच्या मृदुत्वाची, दयाशीलतेची, मऊपणाची गरज आहे. जीवन जैसे का जीवासी. तर जीवन जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा मऊपणा पाहिजे, मृदुत्वाची गरज आहे. जळ वरी वरी क्षायी मळ, जळ वरी वरी क्षायी मळ, योगी या सभाय करी निर्मळ. बघा, जळ वरी वरी क्षायी मळ. क्षायी म्हणजे धुणे. आपण पाणी घेतो, पाण्यानं आपण आपल्या अंगावरती, शरीरावरती, पायावरती जिथं जिथं घाण बसलेले आहे तो मळ आपण त्या पाण्याद्वारे काढून टाकतो. वरी वरी वरवरचा, वरी वरी म्हणजे पाणी काय करतं, वरवरचा मळ सगळा, वरवरचा शरीरावरती साचलेली जी धूळ असेल ती धूळ काढून धुवून टाकायचं काम ते पाणी करतं. योगी हा सभाय करी निर्मळ. म्हणजे पाणी काय करणार आहे, पाणी फक्त आमच्या शरीराच्या वरची म्हणजे बाह्य भागातला मळ जो असेल, जे घाण असेल ते काढून टाकणार आहे. पण योगी काय करणार आहे, योगी सभाय, योगी सभाय करी निर्मळ. म्हणजे बाहेरचं तर निर्मळ करणार आहे, पण आतलं सुद्धा, म्हणजे मनामध्ये जे घाण, कुचकट, वाईट विचार आहेत, मनामध्ये जी दुष्टता आलेली आहे ती दुष्टता सुद्धा दूर करण्याचं काम, म्हणजे मनामध्ये जी मळ साचलेली असते, दुष्ट विचारांची जी मनामध्ये जी मळ साचून राहिलेली आहे ती सुद्धा दूर करण्याचं काम कोण करतोय, तर हा योगी करत असतो. उदक सुख करी एक वेळ. तहान लागलेले आहे, तुम्ही पाणी पिलात तर तेवढ्या वेळेपर्यंत तुम्हाला त्या पाण्याच्या, त्या पाणी पिल्यामुळे तुम्हाला सुख लाभलेलं असतं. ते सुख किती काळापुरतं असतं,
क्षणिक सुख असतं. तेवढ्या पुरतं आता तहान लागलेली आहे, मी लगेच पाणी पिलो, मला मस्त वाटणार आहे, आराम वाटणार आहे, आनंद वाटणार आहे. कायमचा आनंद वाटेल का? बिलकुल नाही. तर उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. पाणी काय करतं? तुम्हाला एकदा सुखी करू शकतं. जीवनामध्ये आपल्या असंच घडत असतं, बऱ्याच गोष्टी काही क्षणापुरत्या आपल्याला सुख देत असतात. पण जर आम्ही योगी लोकांच्या संपर्कात असेल तर हे योगी काय करतात? क्षणासाठी आम्हाला सुख देत नाहीत. आयुष्यभर पुरेल, आयुष्यभर पुरेल तिथपर्यंत ते नेहमी आपणाला सुख देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून योगी हा सुखदाता आहे. कसा सुखदाता आहे? सदा काळ आपणाला, सदा सर्वता, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवसागणिक आपणाला सुख देणारा असा हा योगी पुरुष असतो. आणि म्हणून पाण्यापेक्षा सुद्धा, कारण पाणी किंवा इतर जी काही भौतिक साधनं असतील ते क्षणाचं सुख आपल्याला देत असतात, पण योगी पुरुष मात्र ईश्वर अंश असलेले हे योगी पुरुष आपणाला सदा सर्व काळ सुख देतात. उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषिते होती. उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषिते होती. म्हणजे क्षणभरासाठी तहान लागलेली आहे, तर तृष्णा भागवण्यापुरतं आपणाला ते सुख मिळत असतं. योगी या दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. म्हणजे तुम्हाला तहान लागलेली आहे, तुम्ही व्याकुळ झालेला आहात, त्या क्षणाला तुम्ही पाणी पिल्यानंतर क्षणभरासाठी, काही वेळेसाठी तुम्हाला सुख मिळतं. पण इथं योगी दे स्वानंद तृप्ती. पण जर आपण योगी पुरुषांच्या सानिध्यात जर राहत असेल, आम्ही सन्मार्गावरती असेल, आमच्या मनामध्ये चांगले विचार असतील, आपणाला योगी पुरुषांचं दर्शन घडलेलं असेल, योगी पुरुषांचा सहवास घडलेला असेल, तर हा योगी पुरुष ज्या वेळेला आमच्या सहवासामध्ये येतो किंवा आम्ही त्यांच्या सहवासामध्ये जातो, त्यावेळेला स्वानंद तृप्ती, परमानंद, कायमस्वरूपी असा आनंद देण्याचं काम हे योगियांच्याकडून होत असतं. योगी दे स्वानंद तृप्ती, आतून बाहेरून समाधान, ईश्वराची परमप्राप्ती करून देण्याचं आणि सुखानं जगण्याचं जे साधन आहे ते फक्त योगी पुरुषांच्या सहवासामुळे घडत असतं. सुखाची विकृती पै नाही. तर योगी पुरुषांच्या विचारांच्या मुळे, त्यांच्या सहवासामुळे, त्यांच्या सानिध्यामुळे योगी पुरुष जे आपल्याला सुख देतात त्याच्यामध्ये विकृती कधी नसते. तिथं विकृती निर्माण होत नाही, तर कायमस्वरूपी असं आपणाला परमानंदाची प्राप्ती होत असते. उदकाची जे मधुरता, उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता. उदकाची, पाण्याची मधुरता, ज्या वेळेला आपण पाणी पितो, आपली जीभ त्या चवीला, रसना म्हणजे जीभ, रसनेसीची म्हणजे जिभेची, जिभेमुळे आपणाला कडू, गोड, तुरट याचं ज्ञान होत असतं. तर पाण्याचा गोडवा, उदकाची मधुरता ही आपणाला जिभेमुळे कळत असते. योगी यांचे गोडपण पाहता निवविता सर्व इंद्रिया. म्हणजे तहान लागलेली आहे, गोड पाणी ज्या वेळेला पितात त्यावेळेला तुमचं एक इंद्रिय, फक्त जीभ तृप्त झालेली असते. पण ज्या वेळेला त्याच ठिकाणी योगी लोकांच्या, संत पुरुषांच्या, योगी पुरुषांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या विचाराचं अमृत जर आम्ही पिलं तर सगळ्याच इंद्रियांना सुखप्राप्ती होत असते. पाण्यामुळे फक्त जिभेला शांती लाभेल, पाण्यामुळे फक्त जिभेचं समाधान झालेलं असेल, पण योगी पुरुषांच्या मुळे सगळ्याच इंद्रियांना परमानंदाची प्राप्ती होत असते. योगियांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. म्हणजे योगी पुरुष आमच्या सर्व इंद्रियांना शांत करतात, परमानंद देतात. मेघमुखे अधपतन उदकांचे देखोनी जाण. मेघमुखे अधपतन, मेघमुखे, मेघ म्हणजे ढग, मेघ म्हणजे ढग. त्या ढगांच्या तोंडातून काय येत असतं? पाणी खाली येत असतं, पाऊस पडतो. म्हणजे ढगांच्या तोंडातून पाऊस पडतो. ते जे पडतेलं पाणी आहे, पावसाचं पाणी आहे. उदकाचे देखोनी जाण अधपाते निवती जन अन्नदान सकलांशी. ज्यावेळेला पाऊस पडायला सुरुवात होतो, शेतकरी बघतो की पाऊस पडणार आहे, ढगांच्याकडे बघतो, ढगांच्या तोंडातून पाणी म्हणजे पाऊस सुरू झालेला आहे. आणि ज्या वेळेला पाऊस पडत राहतो
तर त्या जमिनीमध्ये ओलावा निर्माण झालेला असतो. योग्य इतका ओलावा निर्माण झालेला असेल तर शेतकरी काय करतो, शेतामध्ये जातो, पेरणी करतो, अन्न निर्माण करतो. म्हणजे जसं मेघमुखे अधपतन, ज्या वेळेला मेघ खाली बरसतात त्या वेळेला मेघांनी खाली बरसल्यामुळं अन्न निर्माण होतं, अन्नदाता आपणाला अन्न देतो. तसंच अधपाते निवती जन, म्हणजे मेघांच्या तोंडातून, मेघांच्या मुखातून पाण्याच्या धारा ज्या वेळेला जमिनीवरती येतात आणि जीवे भुकेनं व्याकुळलेल्या जीवांना ज्या वेळेला अन्न पिकल्यामुळं, अन्नधान्य पिकल्यामुळं सगळ्यांना जगण्यासाठी अन्नाचा पुरवठा होत असतो आणि मग सगळ्यांच्या तृष्णा असतील, वासना असतील, भूक असेल ही शांत झालेली असते. तैसे योगी अशी खालुती येणे, म्हणजे पाण्याला, ढगांना पावसाच्या माध्यमाद्वारे, पावसाद्वारे खाली येणं गरजेचं आहे. कारण जी भुकेनं व्याकुळलेली माणसं आहेत, तहानेनं व्याकुळलेली माणसं आहेत, त्यांची तृष्णा, त्यांची भूक क्षमवण्यासाठी जसं मेघांना जमिनीवरती, धरतीवरती यावं लागतं, तसं योगी यांचं सुद्धा जमिनीवरती येणं गरजेचं असतं. तैसे योगी अशी खालुते येणे, योगी सुद्धा का जन्म घेतात? योगी जमिनीवरती, धरतीवरती जन्म घेतात. कशासाठी? ते इहलोक सोडून जमिनीवरती आलेले असतात. तर जे इहलोकी जन्म पावणे, योगी लोक सुद्धा, योगी पुरुष धरतीवरती या इहलोकी जन्म घेतात. कशासाठी जन्म घेतात? तर श्रवणानं, कीर्तनानं आमच्या विचारामध्ये, आमच्या जगण्यामध्ये, आमच्या आचरणामध्ये बदल घडवून आणून आम्हाला ईश्वराची प्राप्ती व्हावी. राहिलेलं सगळं उर्वरित आयुष्य परमानंदानं त्या ईश्वराची प्राप्ती झाली तर परमानंदानं जगता यावं. सर्व इंद्रियांच्या वासना क्षमाव्यात आणि सदा सर्व काळासाठी आम्ही सुखी व्हावं, यासाठी आमचं मनपरिवर्तन करण्यासाठी, आम्हाला चांगला सन्मार्ग दाखवण्यासाठी, सतसंगतीचं महत्व पटवून देण्यासाठी, बुद्धीमध्ये नवीन तेज आणि बुद्धीमध्ये नवीन चैतन्य निर्माण करण्यासाठी, सर्वांचं जीवन सुखी करायला लावायसाठी ह्या योगी पुरुषांचा जन्म झालेला असतो. तर अशा साध्या सोप्या भाषेमध्ये संत एकनाथाने योगी सदा सर्व काळ सुखदाता, म्हणजे योगी पुरुष हे पाण्यापेक्षा सुद्धा का श्रेष्ठ आहे? कारण पाणी क्षणभरासाठी सुख देत असतं, पाणी क्षणभरासाठी सुख देत असतं. पण योगी पुरुषाचा जर आपल्याला सहवास लागला तर आपण आयुष्यभर सुखी होतो. नुसताच सुखी होत नाही तर दुसऱ्यांना सुद्धा सुख देण्याची क्षमता, सुख देण्याची बुद्धी आपल्यामध्ये निर्माण होते. आणि म्हणून संत एकनाथ म्हणतात की खऱ्या अर्थानं या जीवनामध्ये हे संत लोक जे आहेत, योगी पुरुष आहेत, तेच खऱ्या अर्थानं ईश्वरा समान सर्वांचे नाथ आहेत. तर अशा ह्या पाण्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या योगी पुरुषांच्या चरणी आपण जर शरण गेलो तर नक्कीच आपण सुद्धा सदा सर्व काळासाठी सुखी राहू शकतो, दुसऱ्यांना सुद्धा सुखी करू शकतो. अशा पद्धतीनं संत एकनाथांनी खूप चांगले दृष्टांत देत आपणाला पाण्यापेक्षा योगी कसे श्रेष्ठ आहे आणि योग्यांच्या मुळे आपल्या आयुष्यामध्ये कसं सुख निर्माण होऊ शकतं किंवा परमानंदाची प्राप्ती व्हायची असेल तर योगी पुरुषांचा सहवास का गरजेचा आहे याचं महत्व या ठिकाणी पटवून दिलंय. तर या ठिकाणी सुद्धा कृतीपत्रिका दिलेली आहे. मी मागच्या याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पाठामध्ये मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कठीण शब्द वाचणं गरजेचं आहे, त्याचा अर्थ समजून घ्या, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर प्रस्तावना वाचा. प्रस्तावना का वाचायची? तर प्रस्तावना वाचल्यामुळं ह्या धड्या पाठामध्ये असेल, कवितेमध्ये असेल, अभंगामध्ये असेल, त्याची मध्यवर्ती कल्पना नेमकी काय आहे, व्हॉट इज द सेंट्रल आयडिया, ती सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती कल्पना आपल्याला ह्या प्रस्तावना वाचल्यानंतर लक्षात येत असते. म्हणून प्रस्तावना वाचा. कठीण शब्दांचे अर्थ, जिथं जिथं कठीण शब्द आपल्याला लागतोय, गाठ पडतोय, तिथं तुम्ही लिहून ठेवा, पेन्सिलने लिहून ठेवा. बघा मी सुद्धा लिहिलेलं आहे काही ठिकाणी, तर तिथं लिहून ठेवा, वाचन करत राहा, एकदा दोनदा वाचा, त्याचा जसा अर्थ समजतोय तसा तुम्ही लिहित चला. ज्या वेळेला तुम्ही वाचत राहाल त्यावेळेला मी सांगितलेला अर्थ तर नक्कीच तुम्हाला आठवत राहणार आहे, याचा मला आत्मविश्वास आहे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर कृतीपत्रिका
वेगवेगळ्या अंगाने सोडवायला चालू करा. मीही तुमच्यापर्यंत कृतीपत्रिका, वेगवेगळ्या प्रकारची कृतीपत्रिका तुमच्यापर्यंत सोपवत जाईन. त्या पद्धतीने तुम्ही रोज एक पाठ जरी करत गेला तर मराठी अतिशय अतिशय सोपं आहे मित्रांनो. तर आज या ठिकाणी आपण या भाग 1 मधले एकूण तुमच्या पुस्तकामध्ये जर आपण विचार केला, बघितलं तर एकूण 4 भाग आहेत. तर त्यातल्या पहिल्या भागातले 2 जे पाठ आहेत ते 2 पाठ या ठिकाणी संपलेले आहेत. पुढचा पाठ आपण उद्या घेणार आहे. तर उद्या घ्यायच्या अगोदर याचा सगळ्याचा अभ्यास तुमचा झाल्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शाल नावाच्या एका अतिशय चांगल्या पाठाची माहिती घेणार आहोत. तर ती घेण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा. जाता जाता सांगतोय की ह्या चॅनेलला इंग्लिश मीडियम अकॅडमी या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब व्हा. पुढचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील, प्रत्येक विषयाचे व्हिडिओ जर हवे असतील तर ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट्स लिहा. आवडलं असेल तर आवडलं म्हणून टाका. तुम्हाला जे जे वाटतं ना किंवा ज्या सूचना करायच्या त्या सूचना सुद्धा तुम्ही करा. तुमच्या मित्रांना सांगा हा व्हिडिओ, हे युट्यूब चॅनेल अशोक इंग्लिश मीडियम अकॅडमीचं चॅनेल तुमच्या प्रत्येक मित्रांपर्यंत पोहोचवा. एवढीच माझी तुम्हाला विनंती असेल. धन्यवाद, धन्यवाद मित्रांनो.